नमस्कार, मी डॉक्टर नारायण सोनवणे. गेले 40 वर्ष मी गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, जनरल सर्जन आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतोय नाशिकमध्ये. माझं स्वतःचं 30 बेडचं इथं हॉस्पिटल. आज आपण पाईल्स या विषयावर बोलूया. पाईल्स हा सर्वसामान्यांना माहीत असलेला शब्द झाला आहे. पाईल्स किंवा ज्याला आपण मूळव्याध म्हणतो, हा जवळजवळ 30 ते 40% लोकांना हा आजार होतोय. फक्त या आजाराचं फारसं निदान लोक वेळेवर करत नाहीत आणि वेळेवर ट्रीटमेंट घेत नाहीत, त्यामुळे त्याचं स्टेजिंग वाढत जातं. पाईल्स म्हणजे संडासच्या रस्त्यातून रक्त बाहेर येणं आणि रक्ताच्या बरोबर थोड्याशा छोट्याशा गाठी बाहेर येणं, याला पाईल्स म्हणतात. या पाईल्सचे 3 प्रकार आहेत: फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री. फर्स्ट डिग्रीला फक्त संडासमधून रक्त जातं आणि थोडंफार एखाद दुसरे टॅग बाहेर येतात. सेकंड डिग्रीला संडासातून रक्त जातं प्लस 1 किंवा 2 किंवा 3 पाईल्स या बाहेर येतात आणि त्या मध्ये आपल्याला ढकलता येऊ शकतात. थर्ड डिग्रीला मात्र या पाईल्स आपल्याला मध्ये ढकलता येत नाही, त्या आपल्याला ढकलाव्या लागतात किंवा ऑपरेशन करून आपल्याला ढकलाव्या लागतात. याच्यामध्ये फर्स्ट डिग्रीला आपण कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतो. सेकंड डिग्रीला आणि थर्ड डिग्रीला मात्र आपल्याला ऑपरेशन करायची गरज लागते. थर्ड डिग्री पाईल्सला किंवा सेकंड डिग्री पाईल्सला ऑपरेशन हे 2-3 प्रकारे करता येतं. एक म्हणजे ओपन सर्जरी, दुसरे डॉक्टर चिवाटेज प्रोसिजर आणि तिसरं लेझर सर्जरी. हे ऑपरेशन जो प्रकार असेल आणि सर्जन ज्याच्यात निष्णात असेल त्या प्रकारे आपण करू शकतो. आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये लेझर ट्रीटमेंट किंवा ओपन सर्जरी किंवा चिवटेज प्रोसिजर किंवा आता नवीन एक लायगेशन मेथड आले ते याच्याप्रमाणे आपल्याला ऑपरेशन करता येऊ शकतात. आणि पाईल्सचं ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटच्या मनात जी भीती असते की हे पाईल्स परत होतील का, संडासा माझा कंट्रोल जाईल का, मला ब्लिडिंग जास्त होईल का, मला ऑपरेशन परत करावं लागेल का, त्या सगळ्या पसरवल्या जाणाऱ्या सगळ्या अफवा आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवू नये. पाईल्स हे एकदम लवकरात लवकर चांगला होणारा आणि सहजासहजी चांगला होणारा आणि आयुष्यातून दुःखाला कायमचा हटवणारा आजार आहे. त्यामुळे पाईल्सकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट घ्यावी. धन्यवाद.